नमस्कार, मी ध्यानतज्ञ व समुपदेशक डॉक्टर दीपेश पस्ते श्री समर्थ निसर्गोपचार व ध्यान साधना केंद्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। येत्या 21 जून रोजी योग दिन आपण साजरा करत असतो। दरवर्षीप्रमाणे श्री समर्थ निसर्गोपचार व ध्यान साधना केंद्राच्या माध्यमातून मी आपणा सर्वांस या योग दिनाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर जगभरामध्ये आपले लोकप्रिय पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या सूचनेनुसार आयुष मंत्रालयाच्या मान्यतेनुसार संपूर्ण देशामध्ये योग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। त्या निमित्ताने त्या अनुषंगाने आपण प्रत्येकाने एक नागरिक म्हणून आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी, आपल्या स्वतःच्या जीवनाकरिता, आपल्या स्वतःच्या सुंदर शरीराकरिता प्रत्येकाने योग करावा हे आवाहन करण्यात येतं। त्याच पद्धतीने श्री समर्थ निसर्गोपचारच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आपणा सर्वांना या दिवशी न करता या दिवसापासून जर आपण करत नसाल तर आपण सुरुवात करावी असं आवाहन करतो। मुळात योग, ध्यान, प्राणायाम हे का करावं? माणसाचं मन हे एवढं भरकटलेलं असतं, कधी कोणत्या क्षणी कुठे जाईल हे आपण सांगू शकत नाही। माणसाचं शरीर बघायला गेलं तर विविध प्रकारचं आपण अन्न खातोय, काही फास्ट फूड खातोय, काही नवीन टेक्नॉलॉजीनुसार तयार केलेलं जे काही फास्टिंग फूड आहे ते आपण ग्रहण करत असतो, खात असतो। आपल्या दैनंदिन जीवन वेगवेगळ्या पद्धतीने जगत असताना त्या जीवनाचं जे गाडा आहे, चक्र आहे, ते पूर्णपणे बदललेलं असल्यामुळे, कोलमडलेलं असल्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींवर त्याचा बराचसा परिणाम होत असतो। मग शरीर सुदृढ ठेवण्याकरिता, मन शांत ठेवण्याकरिता जर कसली आवश्यकता असेल, जर सर्वात महत्वाचं औषध कोणतं असेल, उपाय कोणता असेल तर योग, ध्यान, प्राणायाम हे एकमेव उपाय आहे। म्हणून आपण प्रत्येकानं योग, ध्यान आणि प्राणायाम ही त्रिसूत्री आहे। योग केला तर प्राणायाम येतो, प्राणायाम केला तर ध्यानधारणा येते। आणि हे जर तिघांचं संगम जर आपल्याकडे असेल तर आपलं मन शांत राहतं, शरीर सुदृढ राहतं आणि आपलं आयुष्य, आपलं जीवन सहज सुखमय होत असतं। याच्या विविध पद्धती आहेत। योग, प्राणायाम, ध्यान करण्याच्या वेगवेगळे मार्ग आहेत। कोणत्याही मार्गाने आपण करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्याकडे असलेले शारीरिक, मानसिक आजार हे पळवून लावण्याचं नवे तर ते होऊच नये म्हणून हे उपाय म्हणून आपण योग, प्राणायाम, ध्यान करावं। म्हणून मी आमच्या श्री समर्थ निसर्गोपचार व ध्यान साधना केंद्राच्या माध्यमातून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण याआधी कधी केलं नसेल, परंतु आजपासून आपण असा एक दृढ निश्चय करायचा की मला माझं आयुष्य, मला माझं जीवन सहज, सुखी, समाधानी, आरोग्यमयी ठेवायचं आहे। म्हणून मला योग, ध्यान, धारणा करायची आहे आणि ती केली पाहिजे। हा प्रत्येकाने एक दृढ निश्चय करून या योग दिनाच्या माध्यमातून आपण सुरुवात करूया आणि आपलं आयुष्य, आपलं शारीरिक आणि मानसिक जीवन हे सुदृढ, शांत आणि निरोगीमय करूया अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। धन्यवाद। डॉक्टर दीपेश पस्ते यांचा मार्गदर्शक हात, शिव संविधान व्याख्याते सत्याची साथ, जनतेसाठी कार्य, ध्येय एकच ठाम, न्याय मिळवून देणं हेच आमचं काम।